नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळची कामं पटापट करून घेतली आणि मग मी वरण भाताचा कुकर लावला. अन्वीसाठी इडली पण बाजूला लावून घेतली. तिला कालपासून थोडं बरं नव्हतं वाटत, तर मग इडली तिला आवडते, तर त्यामुळे मग इडली करून घेतली आणि बाजूला मग मी भाजीचं वगैरे तयार करून घेतलं. कणिक पण मळून घेतली. कसं आहे, सकाळची वेळ होती आणि घाई पण खूप होती. आज मला क्लासला पण जायचं होतं. मित्रांनो, मी पार्लरचे क्लासेस लावलेले आहे, तर मग मला गावावरून अपडाऊन करावं लागतं. तर मग सकाळीची कामं करून मग मला बस पण पकडावी लागते. तर आमच्याकडे गहू निघालेला आहे. तर गव्हाच्या उंबऱ्या जे असतात त्याला भाजून त्याचे दाणे वगैरे काढून त्याला मिक्सरवरून वाटण करून मी त्या नाश्त्यासाठी केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, किती छान आहे. नाश्त्यासाठी मी ते गव्हाचे ते मिक्सरमधून काढून घेतले उंबऱ्या आणि नंतर मी त्याला फोडणी दिली. इतके छान लागतात मित्रांनो. तुमच्याकडे असला काही प्रकार करतात का, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो बघा, फोडणी दिली आणि ते गव्हाचे जे आहे ते आता त्यामध्ये मी टाकणार आणि तो नाश्ता म्हणून मी सगळ्यांना आता देणार आणि स्वयंपाकही तसा माझा तयारच होत आहे. बघा मित्रांनो, खूप छान दिसायला पण छान आणि चवीला तर इतके छान लागतात ते. आमच्याकडे म्हणजे गहू निघाला की कोवळ्या-कोवळ्या उंबळ्या असतात ना, तर त्याचे हे बनवले जाते. आपल्याकडे बनवतात का हे मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर सकाळची खूप घाई असते, तर भरपूर कामंही होते. आली की नळाचे पाणी वगैरे भरावं लागते. अन्वी पण उठून जाईल, तिलाही सांभाळावं लागते. तर बघा, झालेलं आहे. छान असा मस्त सुगंध घरामध्ये पसरला आहे. छान लागतात मित्रांनो. नंतर मी भाजीचं वगैरे कापकूप करून घेतलं आणि भाजी पण फोडणीला घातली. हिरवी भाजी होती, भाजी जी आमच्याकडे शेतामध्ये मिळतात. तर ती सासूबाईंनी माझ्या आणली होती आणि नंतर मग मी पोळ्या करून घेतल्या. तर मित्रांनो, बाय बाय. आता माझे असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि असे नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी तयार करणार आहे, जे म्हणजे आपल्या खाण्यापिण्यावरच राहणार आहे. थँक्यू.